हाथी घोड़े तोप तलवारें, फौज तो तेरी सारी है, पर जंजीर में जकड़ा राजा मेरा अब भी सब पे भारी है। Once more! Once more! Once more! हाथी घोड़े तोप तलवारें, फौज तो तेरी सारी है, पर जंजीर में जकड़ा राजा मेरा अब भी सब पे भारी है। नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे निक्स विरकर। तुम्ही जो व्हिडिओ बघितला तो इंस्टाग्रामला खूपच ट्रेंडिंगला चालू आहे। हा व्हिडिओ आपण कॅपकटमध्ये एडिट केला आहे। तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओमध्ये लागणारं सर्व मटेरियल आपण टेलिग्राम चॅनलला दिलं आहे, तरी तुम्ही टेलिग्राम चॅनल हा जॉईन करा। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी सगळ्यात आधी कॅपकट ओपन करा। ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टवरती टॅप करा व आपल्या प्लेयरचे फोटो ॲड करून घ्या। फोटो ॲड केल्यानंतर खाली ॲक्सेप्ट रेशो दिसत असेल तिथे टॅप करा व 9.16 हा रेशो सिलेक्ट करून घ्या। नंतर आपले सगळे फोटो ॲडजस्ट करून घ्या। फोटो ॲडजस्ट केल्यानंतर मी जो तुम्हाला बीट माउंट दिला आहे तो ॲड करा व त्याची साईज छोटी करून घ्या व जसं बीट चेंज होईल तसं आपल्याला फोटो स्प्लिट करून घ्यायचा आहे। नंतर ओव्हरलेवरती टॅप करून आपल्याला एक्स्ट्रा एक ऑडिओ करायचा आहे। व आपला ओव्हरले डिलीट करायचा आहे। नंतर आपल्याला बीट नंबर 5 वरती यायचं आहे व फोटोच्या सुरुवातीला येऊन फोटोला लेफ्ट साईडला खेचायचं आहे। नंतर इथे बीट मार्क दिसत असेल ते टॅप करा व शेवटला एकदा बीट मार्क द्या व आपला फोटो राईट साईडला स्लाईड करा। तसंच आपल्याला बीट नंबर 7 वरती पण करायचं आहे। आपल्याला पुन्हा बीट मार्क द्यायचा आहे व शेवटला एक बीट मार्क द्यायचा आहे व आपला फोटो राईट साईडला स्लाईड करायचा आहे। नंतर मी जो तुम्हाला PNG दिले आहे ते ॲड करा एका फोटोवरती एकच PNG ठेवा।
नंतर आपल्याला बीट नंबर 5 वरती यायचं आहे व जो आपल्या फिंगरचा इमोजी आहे तो ॲड करायचा आहे. त्याला पण मध्ये यायचं आहे व तिथे बीट मार्क द्यायचा आहे व त्याच्या सुरुवातीला येऊन अजून एक बीट मार्क देऊन त्याला लेफ्टला स्लाईड करायचं आहे. नंतर आपल्याला सुरुवातीला यायचं आहे व ॲनिमेशनवरती क्लिक करून फ्लॅशिंग इफेक्ट ॲड करायचा आहे, तो 0.5 सेकंद ठेवायचा आहे. नंतर आपल्या दुसऱ्या PNGवरती यायचं आहे व तिथे ॲनिमेशनवरती क्लिक करून पुन्हा फ्लॅशिंग इफेक्ट ॲड करायचा आहे, तो पण 0.5 सेकंद ठेवायचा आहे. नंतर आपल्या पुढच्या PNGवरती यायचं आहे व ॲनिमेशनवरती क्लिक करून फ्लॅशिंग इफेक्ट ठेवायचा आहे, तो पण 0.5 सेकंद ठेवायचा आहे. नंतर आपल्या पुढच्या PNGवरती यायचं आहे व ॲनिमेशनवरती क्लिक करून फ्लॅशिंग इफेक्ट 0.5 सेकंद ठेवायचा आहे. आपल्या पुढच्या PNGवरती यायचं आहे व ॲनिमेशनवरती क्लिक करून फ्लॅशिंग इफेक्ट 0.5 सेकंद ठेवायचा आहे. नंतर आपल्या पुढच्या PNGवरती यायचं आहे व ॲनिमेशनवरती क्लिक करून फ्लॅशिंग इफेक्ट 1.9 सेकंद ठेवायचा आहे. नंतर आपल्या पुढच्या PNGवरती यायचं आहे व ॲनिमेशनवरती क्लिक करून फ्लॅशिंग इफेक्ट 0.5 सेकंद ठेवायचा आहे. नंतर आपल्याला पुन्हा सुरुवातीला यायचं आहे व ट्रान्झिशनवरती क्लिक करून ब्लॅक फेड हा इफेक्ट ॲड करायचा आहे. त्याला अप्लाय टू ऑल करायचा आहे व जोपर्यंत आपले PNG आहे तोपर्यंतच तो ठेवायचा आहे, तर तो रिमूव्ह करून घ्यायचा आहे. नंतर हा इफेक्ट कसा ॲड केला बघूया. सगळ्यात आधी आपला फोटो डुप्लिकेट करायचा आहे. नंतर ओव्हरलेवरती टॅप करायचा आहे म्हणजे तो PNGच्या साईडला येईल व त्याला आपल्या फोटोच्या सुरुवातीला घ्यायचा आहे. त्याची लेंथ आपल्याला 0.5 सेकंद ठेवायची आहे. नंतर आपल्याला रिमूव्ह BGवरती टॅप करायचं आहे व कस्टम रिमूव्हलवरती टॅप करून आपल्याला सब्जेक्ट सिलेक्ट करायचा आहे. सब्जेक्ट सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला राईट क्लिक करायचं आहे
व फोटोच्या शेवटला यायचं आहे व तिथे बीट मार्क द्यायचा आहे व त्याच्या सुरुवातीला यायचं आहे. तिथे एक बीट मार्क द्यायचा आहे व त्याला खाली स्लाइड करून घ्यायचं आहे. हा इफेक्ट झाल्यानंतर आपल्याला इफेक्टवरती क्लिक करायचं आहे व बॉडी इफेक्ट्समध्ये लाईट डिझॉल्व हा इफेक्ट ॲड करायचा आहे. नंतर आपल्या पुढच्या फोटोवरती यायचं आहे व ॲनिमेशनवरती क्लिक करून प्लजिंग ब्लू हा इफेक्ट ॲड करायचा आहे. नंतर आपल्या पुढच्या फोटोवरती यायचं आहे व ॲनिमेशनवरती क्लिक करून जेली 1 हा इफेक्ट ॲड करायचा आहे. हा इफेक्ट आपल्याला 1.7 सेकंड ठेवायचा आहे. नंतर आपल्या पुढच्या फोटोवरती यायचं आहे व ॲनिमेशनवरती क्लिक करून फ्रेगमेंट हा इफेक्ट ॲड करायचा आहे. हा आपल्याला 0.8 सेकंड ठेवायचा आहे. नंतर आपल्या पुढच्या फोटोवरती यायचं आहे व ॲनिमेशनवरती क्लिक करून व्हायब्रेट वेव्ह हा इफेक्ट ॲड करायचा आहे. हा आपल्याला 0.7 सेकंड ठेवायचा आहे. नंतर आपल्या पुढच्या फोटोवरती यायचं आहे व ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉलिजन हा इफेक्ट ॲड करायचा आहे. आपल्याला 1.0 सेकंड ठेवायचा आहे. नंतर आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे.